श्री काशीखंड कथासार अध्याय 91 प्रलय नंदी कथा बसवा वर्णन विभूती महिमा। कार्तिकेय म्हणाला, ऋषीश्वर, भस्मधुलीचा महिमा अलौकिक आहे, त्याबद्दलची कथा मी तुम्हाला सांगतो। ब्रह्मांड प्रलय सुरू झाला तेव्हा देवेंद्राजवळची 14 रत्ने श्रीलक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, कामधेनु, ऐरावत व रंभा, उच्चश्रवा, शारंग, धनुष्य, शंख, अमृत कोठे ठेवावे असा यक्ष प्रश्न देवांना पडला। इंद्र म्हणाला, ही 14 रत्ने बृहस्पती ऋषींजवळ ठेवा, ते देवगुरु आहेत, त्यामुळे सर्व देवांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। कश्यप म्हणाला, ही अलौकिक रत्ने धनाढ्य कुबराजवळ ठेवा। अशी महाचर्चा सुरू होती। तेवढ्यात शिवगणांनी अमरावतीवर हल्ला केला व सर्व काही लुटून नेले। मग महादेवाने नंदीला शंकराचे वाहन सृष्टीसंहार करण्यास सांगितले। तो मोहिमेवर निघाला। नंदीला वाटेत शिवगण दिसले, त्याने सर्व शिवगणांना गिळून टाकले। शंकराने काशीपुरी त्यावेळी त्रिशूळाग्री धरली। बाकी सर्व सृष्टीच्या नंदीने संहार केला। अग्निदेव, वायुदेव, वरुणदेव या तिन्हींनी सृष्टीसंहाराचा बहुमोल मदत केली। ऋषीश्वर, नंदी फार पुरातन आहे। सहस्रमुखी शेषाच्या तोंडात विष नव्हते, त्यावेळी नंदी हाच अमृत व विष याचा आधारस्तंभ होता। नंदीचे मूळ नाव बसवा असे होते। नंदीने सर्व सृष्टीचा संहार केला, त्यामुळे नंदीस गर्व चढला। तो महादेवाजवळ गेला व त्याला युद्धासाठी आव्हान देऊ लागला। त्यामुळे पिताश्रींना राग आला। त्यांनी तृतीय नेत्रकमल उघडले, त्यामुळे सर्वत्र अग्नीचा भयंकर ज्वाला पसरल्या। मग नंदीने वरुण रूपाने वृष्टी करून पृथ्वी पाण्याने व्यापून टाकली व काशी क्षेत्री जाऊन शिवाराधना करू लागला। महादेवाने पाताळातील हाटकेश्वर शिवलिंग पृथ्वीवर आणले। वेद उपनिषदासह पुराणाचा ओंकार प्राणवात लय केला। काशीपुरी 21 स्वर्गावरील तारकेश्वराजवळ नेऊन ठेवली व स्वतः तेथे नंदीचे ध्यान करण्यास प्रारंभ केला। मग पिताश्रींना सृष्टी निर्माण करावी असे वाटू लागले। त्यांनी ब या अक्षरापासून ब्रह्मदेव सृष्टी निर्माता करता, स या अक्षरापासून सदाशिव, चंद्रशेखर महादेव, ब व या अक्षरापासून विष्णू, माधव, नारायण, श्रीपती सृष्टी उत्पन्न केली। त्या सगुण साकार त्रिविध शिवापासून पुन्हा सृष्टी उत्पन्न केली। साकार रूप धारण केलेल्या नंदीला समोर पाहून पिताश्रींनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला कुरवाडले। तेव्हा नंदीने त्यांच्या हाती धूळ टाकली। ती धुली नंदीच्या अंगावर निघाली होती। पिताश्रींनी त्याला विचारले, तू हे काय केलेस? नंदी म्हणाला, स्वामी, त्रैलोक्य निर्मितीसाठी मी तुम्हाला भस्म सप्रेम भेट म्हणून दिले आहे। त्यानंतर नीलकंठाने कपाळास व सरंगास भस्म फासले। प्रलयोदयाकात करकमल धुतले। प्रलयोदयकात ते नाभी कमलापर्यंत उभे राहिले। तेव्हा 8ही दिशांना तरंग पसरले, ते सर्व पर्वत झाले। प्रलयोदक हाती घेऊन त्याने वर उघडले, त्याच्या थेंबाचे तारकापुंज झाले। आपल्या नेत्रकमलाचे तेजस सूर्य व चंद्ररूप आहे। त्यानंतर विश्व उत्पन्न केले। नंदी म्हणाला, हे शिवानीच्या प्राणनाथा सदाशिवा, तू विभूतीस भस्मास वर दे। चंद्रशेखर म्हणाला, विभूती म्हणजेच विविध भूते निर्माण करण्यासाठी दिव्य शक्ती होय। या विभूतीला त्रिभुवन म्हणावे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोलो नमः शिवाय हा मंत्र म्हणावा। या मंत्रामुळे शिवभक्त सर्वज्ञानी होतो। जो कोणी हा मंत्र जपून भस्म विभूती कपाळास व सरंगास लावेल,
तो माझा परम मित्र जाणावा। अशा मित्रांना यम वंदन करतो। भस्म लावणाऱ्या लोकांचे सर्व पाप नष्ट होते। अशा लोकांना जे नमस्कार करतात त्यांना मृत्यूनंतर कैलास गती मिळते। जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत ते लोक माझ्याजवळ राहतील। त्यांना पूर्वजांचे दर्शन होईल। ऋषीश्वर, मी तुम्हाला विभूतीचा महिमा सांगितला। प्रत्येक मनुष्याने भस्म फासले तर त्याचा निश्चितच उद्धार आहे। भस्मामुळे अनेक पापी लोकांचा उद्धार झाला आहे। भस्म लावणाऱ्या पुरुषास 33 कोटी देवांची कृपा प्राप्त होते। ओम स्मदो भूलिहित विग्रहाय नमः। शंकर पार्वती पती हर हर महादेव। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।